गेल्या 4 दिवसांपासून व्यापाऱ्यांच्या संपामुळे बाजार समित्या बंद असल्या तरी पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्याला मात्र त्याचा फारसा फरक पडलेला दिसत नाहीये। आज तब्बल 200 ते 300 गाड्यांनी भरून आणलेला शेतमाल स्वतःच शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या बाहेर मांडला आणि त्याची विक्री करून बक्कळ कमाई देखील केली। त्यामुळे या न त्या कारणांनी शेतकऱ्यांना नडणाऱ्या व्यापाऱ्यांची आम्हाला गरज नाही अशी प्रतिक्रिया अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। भाजीपाला आणि फळं सरकारने बाजार समित्यांमधून मुक्त केलेली आहेत, ज्यामुळे शेतकऱ्याला स्वतःचा माल स्वतःच विकता येणार आहे। मात्र या निर्णयाला विरोध करून राज्यभरातील बाजार समित्यांमध्ये व्यापारी संपावर गेलेले आहेत। मात्र पुणे मार्केट यार्डाबाहेर शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतमालाची स्वतःच विक्री केली आहे। या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी मिकी घई पुण्यावरून आपल्यासोबत आहेत। मिकी, पुण्यामध्ये शेतकऱ्यांची आज दिवाळी असू शकते, काय प्रतिक्रिया आहेत त्यांच्या? प्राजक्ता, खरंच जो राज्य सरकारने हा जो नियम केलेला आहे फळ भाजीपाल्यांना नियममुक्त करण्याचा, त्याचा शेतकरी स्वागत करत आहेत। राज्यभरामध्ये अनेक ठिकाणी मार्केट असतील, कृषी समिती असतील, व्यापाऱ्यांनी त्या ठिकाणी बंद पुकारलेला आहे। कालपासूनच तो बंद आहे। पुण्यामधील देखील जो मार्केट यार्ड आहे या ठिकाणी देखील व्यापाऱ्यांनी बंद पुकारलेला आहे। परंतु आज या ठिकाणी मोठ्या संख्येने शेतकरी स्वतः या ठिकाणी आलेले आहेत। त्यांच्या शेतीतला माल या ठिकाणी ते घेऊन आलेले आहेत। जवळपास आज 300 गाड्या या मार्केटमध्ये आलेल्या आहेत आणि स्वतः शेतकरी या मालाचा विक्री करत आहेत। मोठ्या प्रमाणात ग्राहक देखील या ठिकाणी आज पाहायला मिळाले। सकाळपासूनच या ठिकाणी मार्केटमध्ये गर्दी पाहायला मिळते। शेतकरी खूप आनंदित आहेत, ग्राहक देखील खुश आहेत, ग्राहकांना देखील मोठ्या प्रमाणात याचा फायदा होतोय। परंतु अजून देखील व्यापाऱ्यांचा याला विरोधच आहे। या ठिकाणी शेतकरी आपल्या बरोबर आहेत, जे बाहेरून लांबून पुणे जिल्ह्यातून या ठिकाणी त्यांचा मार्केट यार्डमध्ये माल घेऊन आलेले आहेत। आपल्या बरोबर शेतकरी आहेत। कुठून तुम्ही आलेला आहात, काय घेऊन आलात? हॅलो, आम्ही बार्शी तालुक्यातून भेंडीचं माल घेऊन आलेलो आहे। मी 10 वर्ष झालं भेंडी करतोय आणि या गोल टिकडी मार्केटलाच मी भेंडी विकतोय। तर पहिले कितीला विकायचा आणि आता कसा फायदा होतोय? आता पहिली भेंडी माझी 40-45 रुपये विकायची, आता भेंडी माझी 60-65 रुपये मी विकलेली आहे स्वतः। आता उभा राहून मी स्वतः थेट विक्री केलेली आहे। त्याच्यामुळे माझा बराचसा मोठा फायदा झालेला आहे आणि त्यात मी समाधानी आहे। शेतकरी या ठिकाणी चांगला फायदा होतोय। पहिले 40 रुपयांनी विकायचा, आता 60 रुपयांनी विकताय। तुम्ही कुठून आलात आणि काय माल आणलाय आपण? मी वडनेर शिरूर तालुक्यामधून आलोय। मी कांदा घेऊन येतो कालपासून। काल मी 70 बॅग कांद्याची विक्री केली। साधारणपणे 10 रुपये किलोचा कांदा मी 15 रुपये 16 रुपये किलोनी विकला आणि व्यापाऱ्यांची जी 6% आडत लागायची ती आडत सुद्धा आम्हाला आज वाचलेली आहे। आमची हमालांचा त्रास नाही, कसल्याही प्रकारचा त्रास नाही। या ठिकाणी ग्राहक ते शेतकरी डायरेक्ट विक्री केलेला जातोय माल आणि शेतकरी आज खूपच समाधानी आहे, आनंदी आहे। अगदी व्यापाऱ्यांची जी लूट होत होती ती सगळी शेतकऱ्यांची थांबलेली आहे। त्याच्यामुळे आम्ही या ठिकाणी शेतकरी खूप समाधानी आहेत। या ठिकाणी तुम्ही देखील शेतकरी आहात, कुठून आलात आणि काय आणलंय आणि कशा प्रकारे तुम्हाला आता फायदा होतोय? बंद आहे या ठिकाणी, कुठला त्रास होतोय, काय सांगता? पहिल्यांदा सगळ्यात महत्वाची गोष्ट, मी एक साधे शेतकरी कुटुंबातील एक सर्वसामान्य शेतकरी आहे आणि पहिल्यांदा मी ह्या राज्य सरकारचा पहिल्यांदा मी आभारी आहे, ऋणी आहे। सगळ्या शेतकरी बांधवांच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो आणि याच राज्य सरकारनं हा चांगला निर्णय बऱ्यापैकी शेतकऱ्यांच्या हितेचा घेतलेला आहे आणि कुठेतरी आम्हाला न्याय मिळण्यासारखा आहे असं वाटायची चिन्ह आता आमच्या समोर डोळ्यासमोर दिसत आहेत। मी आज बारामतीतून आलोय। माननीय माजी कृषी मंत्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या ज्या कळकळीच्या भावना शेतकऱ्यांसाठी होत्या त्याही अतिशय चांगल्या होत्या। चांगल्या पद्धतीने त्यांनी काम केलं आणि याही सरकारनं अतिशय चांगल्या पद्धतीने काय घेऊन आलात तुम्ही या ठिकाणी? आज मी माझा स्वतःच्या शेतीतला वांगी आणि भेंडी हे माल घेऊन आलो होतो। तेच परवाच्या 2 दिवसापूर्वीच्या तोड्यामध्ये ज्या विक्रीमध्ये व्यापाऱ्यांकडे माल टाकला होता तो 15, 14, 13, 12, 11, 10 रुपये असा जात होता आणि आज मी स्वतः विक्री केली तर माझा आज वांग्याचा आणि भेंडीचा रेट 40 ते 60 रुपयाच्या दरम्यान, वांगी 40 रुपये आणि भेंडी 60 रुपये। पहिल्यांदा सगळ्यात महत्वाची याच बरोबर जर राज्य सरकार आणि तर या ठिकाणी शेतकरी खूप मोठ्या प्रमाणात खुश आहे। या ठिकाणी अनेक शेतकरी या ठिकाणी स्वतःचा माल या ठिकाणी घेऊन आलेले आहेत। या ठिकाणी शेतकरी खूप मोठ्या प्रमाणात आनंदात आहेत। त्याचबरोबर जे माल घेण्यासाठी या ठिकाणी ग्राहक आलेले आहेत त्यांना देखील मोठ्या प्रमाणात फायदा होतोय। चांगल्या भाज्या या ठिकाणी मिळतात, फळं देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आलेले आहेत। परंतु एकंदरीतच पुण्यामधल्या शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केलेला आहे सरकारच्या निर्णयाबद्दल।